माझीच एक कविता आहे की खुलली कशी ती कळी बहरला कसा फुलबाग, खुलली कशी ती कळी बहरला कसा फुलबाग, आणि जाणवेल का तुझला सांग कोण आहे या रहस्यामाग, कोण आहे या रहस्यामाग. पहिल्या दोन कडव्यात कवीला माहिती नाही हे सगळं कसं घडतं बरं का. कोण आहे या रहस्यामाग. ना आधारा अशा आकाशाशी क्षितिज टेकले भ्रमात. दूरवर आकाश टेकल्यासारखं दिसतं त्याला आपण क्षितिज म्हणतो. की ना आधारा आकाशाशी क्षितिज टेकले भ्रमात. ऊन पावसात दिसते कसे गगनी इंद्रधनु सप्तरंगात. या इंद्रधनुष्यात उतरवले कोणी हे रंग, आणि जाणवेल का तुझला सांग कोण आहे या रहस्यामाग, कोण आहे या रहस्यामाग. कडकड कडाडते दामिनी, दामिनी म्हणजे वीज. कडकड कडाडते दामिनी मग बरसते जलधारा. उगवते तृण कैसे भूवरी, तृण म्हणजे गवत. उगवते तृण कैसे भूवरी कोण पांघरतो हीस शालो हिरवा. आणि नित्य प्रति रवी राजास, रवी म्हणजे सूर्य. आणि नित्य प्रति रवी राजास कैसे येते जाग, आणि जाणवेल का तुझला सांग कोण आहे या रहस्यामाग, कोण आहे या रहस्यामाग. आता तिसऱ्या कडव्यात कवीला कळलं की याच्या पाठीमागे परमेश्वर आहे. तेव्हा तो काय लिहितो की पर्णहीना गती घेती ज्याच्या इच्छेशिवाय. पर्ण म्हणजे झाडाचं पान. आपण म्हणतो ना परमेश्वराच्या इच्छेशिवाय पाणी आणत नाही. की पर्णहीना गती घेती ज्याच्या इच्छेशिवाय. हाच करता धरता सर्व व्यर्थ याच्याशिवाय. अहो सृष्टीत घडतात रहस्य जेवढी, हा याच्याच लीलेचा भाग. आणि कळले मला हे आता कोण आहे या रहस्यामाग, कोण आहे या रहस्यामाग, कोण आहे.